मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, घरातील सगळेजण अर्जुन सायलीची वाट पाहत असतात. मधुभाऊ अर्जुन सायलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. सगळे खूपच काळजीत असतात. प्रिया मात्र हसत असते. प्रियाला सगळ्यांच्या तोंडावरची काळजी बघून खूप छान वाटत असतं. तेवढ्यात सायली अर्जुन तिथे येतात. सायलीला पाहून मधुभाऊंना खूपच आनंद होतो. मधुभाऊ पटकन उठतात आणि सायलीकडे जातात आणि तिला प्रेमाने जवळ घेतात. सायली निर्दोषपणे सुटली म्हणून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करून सायलीकडे बघत असते. प्रियाचा खूपच जळफाट होत असतो. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की ही सुटली तरी कशी, हिला 15 दिवस जेलमध्ये सडावं लागेल, असा मी सापळा रचला होता. असं म्हणून प्रिया दातोट खाऊ लागते. तेव्हा प्रताप सायलीला विचारतो, सायली बाळा, तू कशी आहेस आता? तेव्हा सायली ठीक आहे असं सांगते. तेव्हा प्रताप विचारतात, नेमकं काय झालं होतं बाळा? तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते, अर्जुन तू काही खाल्लं आहेस का रे? अरे कालपासून हिने सुद्धा काही खाल्लं नसेल ना रे. तेव्हा सायलीला खूप बरं वाटतं. आईने विचारलं म्हणून ती खूपच खुश असते. ती खूपच प्रेमाने कल्पनाकडे बघत असते. तेव्हा प्रताप अर्जुनला विचारतो, अर्जुन बाळा, हे सगळं प्रकरण कायमचं मिटलं ना रे? तेव्हा मात्र प्रिया खूपच डोळे मोठे करून अर्जुनकडे पाहत असते आणि ऐकत असते नक्की हे प्रकरण मिटलं की नाही. तेव्हा अर्जुन सांगतो की हो डॅड, मिटलं हे प्रकरण. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, प्रतापराव, माझी साऊ घरी आली यातच सगळं आलं हो. मग विमलचे डोळे सुद्धा सायलीला पाहून पाणावतात. तेव्हा विमल म्हणते, खरंच देवीची खूप मोठी कृपा झाली. तेव्हा अर्जुन पोलीस स्टेशन मधल्या घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगतो. त्यानंतर अर्जुन सायली रूम मध्ये जातात आणि रोमॅन्टिक गप्पा मारू लागतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली तू दिसत नव्हती ना तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मला खरंच काही म्हणजे काहीच सुचत नव्हतं आणि तुला काही झालं असतं तर माझा जीव सुद्धा गेला असता. तेव्हा सायली म्हणते, हो असं म्हणून ती पटकन अर्जुनच्या तोंडाला हात लावते आणि असं बोलायचं नाही म्हणते.